कडे गेलेलं आहे आणि त्यांनी त्याचंच वर्णन प्रथम केलं आहे. त्या घनश्याम सुंदर रामाच्या पावलांचे तळवे लालसर कसे, चरणातळी आरक्त शोभा, लोपित बाळसूर्याची प्रभा, जगाते भूलवी जगदंबा, तीही चरणरंगा भूलली. उगवत्या बाळसूर्याचा मनोवेधक लाल रंग फिका वाटावा असे बाळरामाचे पावलांचे तळवे ते इतके सुंदर होते की जगाला मोह पडणाऱ्या जगदंबेलाही त्याचा मोह पडावा, असं संत एकनाथांनी म्हटलं आहे. तर संत तुळशीदास म्हणतात, सूर्योदयापूर्वी येणाऱ्या अरुण म्हणजे लाल वर्णाची चरणकमळे आणि त्यावर नखांची शुभ्र प्रभा अशी खुलत होती की जणू लाल कमळांच्या पाकळीवर मोतीच बसले आहेत. अरुण चरण पंकज नख ज्योती, कमलदलनी बैठे जनु मोती. पावलं, पितांबर, कटी, नाभी, उदर, वक्ष याचं असंच वर्णन, सुंदर वर्णन करीत हळूहळू कवी त्याच्या कंठापर्यंत येतात. भ्रमराने सुगंधाचा मागोवा घेत हळूहळू झाडाच्या पानावरून उडत उडत फुलांच्या देठापर्यंत आणि नंतर त्याच्या कांद्यापाशी जावं आणि तिथे पोचल्यावर मधुसेवनात दंग व्हावं, तिथेच रमून राहावं, तसं या कवींच्या दृष्टीचा भ्रमर रामाच्या चरणापासून दृष्टीवर उचलत त्याच्या कंबुकंठापाशी म्हणजे शंखासारखा गुळगुळीत निमुळतेपणा असलेल्या कंठापाशी येतो. कंठावरच्या रेषांनी चढत उतर दृष्टी हनवटीपर्यंत गेल्यावर आता कवीच्या दृष्टीचं खरं रसपान सुरू होतं. चेहऱ्यावरील शीतल तेज, मधुर हास्य आणि हसताना चमकणारे 4 दात नुकतेच दिसू लागले आहेत. जसे ओंकारातून विविध वर्ण अक्षर निघावीत तसे मुखात दात दिसत आहेत. ओंकारामजी वर्ण व्याक्ती, तेवी मुखा माझी दंतपक्ती, चौकीचे चारी मिरवती, चिदानंद दीप्ती सोलियो. ओठ लाल, पण तेवढ्यात देवाच्या ओठाचं वर्णन पूर्ण होत नाही. खालचा ओठ म्हणजे जीव, वरचा ओठ म्हणजे शिव. जीव नेहमी शिवापासून वेगळा होऊन खाली जातो आणि पुन्हा त्याला भेटायला वर येतो. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत द्वैत असतं, त्यातच बोलणं होतं. त्या 2 अधरांचं ऐक्य झाल्यावर मौनच, तरी मध्ये एक रेग आहे. हवं तेव्हा विलग होऊन शब्दांनी आनंद व्यक्त करून हे ओठ रसपान करतात. जीवशिव विभागजनी, तैसे देखा अधर दोन्ही, ऐक्या आले श्रीराम वदनी, मनले मिळणी एकात्वे. माणसाच्या आदराने देखील विलग होऊन रामाचं नाव घ्यावं आणि पुन्हा मिळून मौन्यात एक अनुभवावं. संत साधू देवाच्या अस्तित्वाची भावना जशी एखादी सरळ असते ना, तशी सरळ रामाची नासिका आणि विश्वातल्या चैतन्याची देखलेपणाची शक्ती ती रामाच्या डोळ्यात येऊन राहिली. चैतन्याचे देखलेपण, त्याचा डोळा झाले शरण. डोळे जणू चैतन्य दीपच. दिव्यामागे त्याच्या कडेची छाया पडावी तशी भुवई. दीपामागे पडसाई तैशा डोळ्यामागे भोवई. सुंदर कानात छान कर्णभूषणे घातली तर होतीच, पण रामाच्या कानांना अगदी स्वतः असा एक अलंकार होता. श्रावण मासी संपूर्ण सावधानता निजभूषण, सावधानते विणजाण, भूषणते दूषण श्रवणासी. श्रवण हे कान ऐकताच ते काय याकडे सावधानतात. वेद, शस्त्रे, पवित्र शब्द याने प्रवेश सह इतर शब्दांना त्याच्या वकुबानुसार प्रवेश किंवा बंदी. असं झालं तर रामाची सावधानता आमच्या श्रवणाने श्रवण केली असं म्हणता येईल. सावधानतेशिवाय नुसती कर्णभूषणे ही दूषणच. तुलसीदास म्हणतात, कपाळावरच्या तिलकाचं वर्णन कोण करू शकेल? तर एकनाथ महाराज जणू म्हणतात, थांब जरा, मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, ऐक. उगाळोनी अहमपण, सोहम काढिले शुद्ध चंदन, तेही केले रामार्पण, चंदनार्चन लल्लाटी. सहाणेवर चंदनाच्या खोड उगाळून चंदन काढतात, तसा माझा एकूण अहम उगाळून शुद्ध आहे. अहम हा सह म्हणजे ईश्वर स्वरूप आहे या अर्थाचं सोहम रूपी चंदन काढलं, तेही रामाच्या लल्लाटी लावलं, म्हणजे कपाळावर तिलक म्हणून लावून त्यालाच अर्पण केलं. वेदांमध्ये रामरूपाच्या सौंदर्याचं वर्णन आलं नाही, कारण ती शोभा त्यांना वर्णन करता येण्यापलीकडेच आहे. म्हणून वेद आणि सहस्त्रमुखांचा शेष घेऊन मौन राहिले. पण कौसल्येच्या कुशल हातांनी शृंगारलेलं जावळ, विस्कटून पिवळं जबलं घालून दुडूदुडू रांगणारे ते बाळ संतांना वर्णन करण्यापासून थांबवू शकलं नाही. त्यांची हौस पुरवायला देवानी सुद्धा सगळ्या बाळलीला केल्या.
ज्याला आधारावर सगळं जग उभं राहिलं त्याने कशाचा तरी आधार घेत आपण कसंबसं उभं राहिलोय असं दाखवायचं. पुन्हा पडायचं, पुन्हा उभं राहायचं, हळूहळू उभं राहायचं, टप्प्याटप्प्याने उभं राहायचं. किलकी उठत धावत गिरीत भूमी लटपटाय, माणसा अरे असं उठायला तू शिक, पकडलास पुन्हा पुन्हा तरी उठायची उर्मी ठेव, मग मध्येच धावून आई उचलून घेईल, दाया मातू गोद लेता दशरथ की रानिया, ठुमक चालत रामचंद्र बाजत पैंजनिया. आता नीट उठता येते, पडत नाही म्हणून खेळ म्हणून बाळ उभं राहून मजेत अंग टाकते, स्वतःशीच बडबडते, अंगाभोवती फिरते, मुद्दाम पडते, त्यावर स्वतःच हसते आणि इकडे आईच्या पोटात धस होते. आता राम चांगला चौखळ झालाय. केस नीट केले तर ते विस्कटून टाकणं, मातीत अंग टाकणं, तोंडात दिसेल ते घालणं, वस्तू फेकून देणं, हे सगळं चाललंय. त्यातूनच लाल चुटूक ओठाआडचे दात आणि जीभ आपलं कर्तृत्व दाखवायला लागले. चावणं आणि अगम्य बडबड करीत राहणं याबरोबरच त्याला आईला काहीतरी सांगायचं आहे गोड शब्दात. बोलत मुख मधुर मधुर, पण काय बोलायचे ते कळत नाही. कटीवरच्या मुख लेल्यातल्या छोट्या घटिका पायातले पैंजण वाजवीत ठुमक चालत रामचंद्र. हे हावभाव काय सांगतायत ते? राम हसतोय कशामुळे, तो रडतोय कशामुळे, त्याचे ते बोल काय म्हणतायत काही कळत आहे का? राम मनात म्हणतोय की हावभाव, हसणं, रडणं, निरर्थक शब्द यातून आई मला काय दाखवायचं नाही आहे, सांगायचं नाही आहे. अगं मी फक्त माझा आनंद प्रकट करतोय, बोलण्यातून, हसण्यातून आणि रडण्यातून सुद्धा. माझ्या मनात जे तरंग उठत आहेत ना ते माझ्या आनंदानेच आहेत. रामाचं मुक्त आनंदाचं माहेरघरच आहे. तर आज मी हे प्रवचन इथेच संपवते. ह्याच्या पुढे तुम्हाला मी उद्या खूप छान रामाच्या अजून बाललीला वाचून दाखवणार आहेत. तर तुम्हाला जर त्या आवडल्या तर माझं चॅनल नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मग तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि जर तुम्हाला काही त्याच्यात त्रुटा कळत असतील तर मला तुम्ही त्या लिहून सांगा की तुझं हे चुकत आहे, किंवा आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायचे आहेत, किंवा काहीही तुमच्या शंका निरसन असेल तर मी ते निवारण करीन. आणि असेच माझ्या कार्यक्रमांना, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा, हसत राहा, नेहमी मजेत राहा. आणि सर्वांना आज मातृदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.